जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। माजी चेअरमन पल्ला, मी कमिटी मेंबर, माजी कमिटी मेंबर, आता रहिवासी आहे मी तिथला। आमची आवाज ही शासनापर्यंत पोहोचवावी, लवकरात लवकर पोहोचवावी, जेणेकरून रिडेव्हलपमेंट हा लवकर होऊ शकेल। आणि ही शाळा जेवढे आम्ही उपसंचालक, संचालक, शिक्षण विभाग, मंत्रालय या सर्व ठिकाणी आम्ही जाऊन आलो, सर्वांची लेटर दिलेले आहेत। योग्य ती कारवाई लवकर लवकर करावी आणि आमचं रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर व्हावं। आणि काय ती हे तुम्ही लवकरात लवकर पोहोचवा। हा गेली 20 वर्ष झालेली, 1960-61 साली, म्हणजे जवळजवळ 60-61 वर्ष झालेली आहे या बांधकामाला। शिक्षण विभागाने सगळ्या नोटीस दिलेल्या आहेत, सर्व प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत। हे अनधिकृत आहे। 268 ची नोटीस आहे बांधकाम विभागाची, शिक्षण विभागाची उपसंचालकांची नोटीस आहे, मंत्रालयाची नोटीस आहे, सगळ्या बाजूने नोटीस आहेत त्यांना। हायकोर्टाची 2009 साली हायकोर्टाने पण सांगितलं ते अनधिकृत आहे म्हणून। त्याला सभासद कोणतेही प्रशासन काही निर्णय घेत, ठोस निर्णय घेत नाही। लवकरात लवकर ठोस। किती घरांचा प्रॉब्लेम होतो? हे जवळजवळ 74 घरांचा हा प्रॉब्लेम आहे। काय काय तुम्हाला किती प्रॉब्लेम होतो? आम्ही रिडेव्हलपमेंट करायला दिलेले, बिल्डर आम्हाला सध्या रेट देतोय, पण यांनी खाली लवकर नाही केलं तर रिडेव्हलपमेंट होणार नाही। मग आम्ही काय करायचं? याच्या अगोदर 2 बिल्डर असेच गेले। आमची एवढीच विनंती आहे अण्णामोल साहेबला आणि त्यांना जे पण आम्हाला जे मिळाले ते याचं काहीतरी निर्णय घेऊन लवकरच लवकर शासनाने लवकरच लवकर निर्णय घेऊन आमच्या परिस्थितीला बघून जरा आमच्या ह्याच्यात आमचं वय काय झालेलं आहे वयानुसार विचार करा की आम्ही काय कुठं जावं राहायचं। 70 लोकांनी कुठं जायचं? सोसायटीच्या लोकांनी। एक आमचं हेच म्हणणं आहे की आमच्या हे सगळ्याच्या हितवर, त्या सगळ्यांच्या फेवरवर तुम्ही जरा काहीतरी निर्णय घेऊन काहीतरी यांनी स्टेप आवाज उठवावी शासनाला। शासनाने अनेक प्रशासनाच्या चौकट्यावरती गेला आतापर्यंत आवाज म्हणजे काय ते म्हणते ठोस कारवाई करूया, आम्ही करायला लागलोय हेच आहे अजूनपर्यंत। आता बघा हे 15 वर्ष झाले, 15 वर्ष काही साधी गोष्ट नाहीये।